नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 113 म्हणजेच 113 शैक्षणिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। व्यक्तिविकासाचा आकृतिबंध। व्यक्तिविकासाच्या संदर्भात खालील आकृतिबंध अभ्यासण्याजोगा आहे। शिक्षणाच्या श्वेतपत्रिकेतील व्यक्तिविकास व समाज राष्ट्रविकास आणि व्यक्ती समाजाचे परावलंबन आणि उपकारकता या उद्दिष्टांचा चे विश्लेषण करून शिक्षण तज्ज्ञ श्री ग.वी. अकोलकर यांनी नवसमाज निर्मितीच्या संदर्भात साकार होणाऱ्या वैचारिक आकृतिबंध आपल्या महाराष्ट्रातील शैक्षणिक परिवर्तन या पुस्तकात दिलेला आहे। तो या संदर्भात लक्षणीय आहे। इथे पहा, जीवन साधना व जीवन कला, प्रेय श्रेयांची प्राप्ती, व्यक्तिगत जीवन, व्यक्ती आणि समाज जीवन असे 3 घटक आहेत। त्यामध्ये व्यक्ती जीवनमध्ये सर्वांगीण विकास, त्यामध्ये शरीर, बुद्धी आणि हृदय येऊ शकते। त्यातील उपघटक आहेत ज्ञान साधना, आर्थिक स्वावलंबन, राष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे जाणीव, लोकशाही निष्ठा, श्रमप्रतिष्ठा व समाजनिष्ठा, धार्मिक किंवा नैतिक निष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन। व्यक्तीमध्ये नागरिक म्हणजेच लोकशाही समाजवादी, सामाजिक जीवन, सर्वांगीण विकास, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक। त्यातील उपघटक आहे राष्ट्रीय ज्ञानात भर, उत्पादनाभिमुखता, स्वातंत्र्याचे संरक्षण, न्याय, समता, व्यक्ती स्वातंत्र्य यांची जपणूक, राष्ट्रीय एकता व सेवा, धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्व, आधुनिकीकरण। हा आहे नवसमाज निर्मितीचा आकृतिबंध। या आकृतिबंधाद्वारे अभ्यासपूरक कार्यक्रमांच्या उद्दिष्टांचे नेमके, स्पष्ट व संकलित चित्र आपल्या नजरेसमोर येते। यामध्ये सहशालेय उपक्रम जी मुख्याध्यापकांची जबाबदारी असते अशा स्वरूपांच्या शरीर, बुद्धी, भावना, हस्तकौशल्य, कलात्मक संवेदना व जीवनमूल्यांची संबंधित योग्य जाणीव घडणीसाठी योग्य ते स्वरूप देण्याचे कार्य मुख्याध्यापकांना जाणीवपूर्वक करावायचे आहे। विद्यार्थी विकासाच्या अत्यंत जटिल, संवेदनशील व वेगवान संस्कार ग्रहणाच्या प्रक्रियेत अभ्यासपूरक उपक्रमांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्यक्ष कार्य करावायचे आहे। झटपट शिक्षण देणाऱ्या व संस्कार संवर्धनाकडे संपूर्ण पाठ फिरवणाऱ्या रस्तोरस्तीच्या समांतर शिक्षण संस्था, क्लासेस व शिकवण्या याद्वारे किंवा या दृष्टीने निरुपयोगी आहेत। एकांगी विकासाच्या पंजातून अमोल ठेवा असलेले मूल आपणास वाचवायचे आहे। अशी भूमिका घेतली की आपल्या कार्याच्या दिशा स्पष्ट होतील आणि अभ्यासपूरक कार्यक्रमांचे महत्त्व लक्षात येईल। यामध्ये अभ्यासपूरक कार्यक्रमांच्या निवडीचे निकष पुढे दिले आहेत। शाळेतील अभ्यासपूरक कार्यक्रम हे खरे तर असे क्षेत्र आहे की जेथे प्रत्येक शाळेत मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य मिळू शकते। बंदिस्त अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके यातून शैक्षणिक विषयाच्या बाबतीत किंवा त्याच्या तुलनेने कमी स्वातंत्र्य असते। अभ्यासपूरक कार्यक्रमांचे स्वरूप, संख्या, विविधता याला कोणाचीही मर्यादा नाही। सर्जनशील शिक्षक, मुख्याध्यापक वेगवेगळ्या क्षेत्रात असंख्य प्रकारचे कार्यक्रम घेऊ शकतात। त्यातून प्रत्यक्ष निवड करावायची किंवा कोणी करावायची हा प्रश्न पडेल, पण काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केलेली आहेत। अभ्यासपूरक कार्यक्रमांची निवड करणे अवघड नाही। त्यासाठी खालील काही गोष्टी निदर्शक केल्या आहेत। त्या व तत्सम बाबींचे सहाय्यक पृष्ठभूमी म्हणून वापर करून मुख्याध्यापकास आपल्या चिंतनाचीही जोड देता येईल। त्यातला पहिला मुद्दा आहे शाळेचे व्रतविधान।
प्रत्येक शाळेचे स्वतःचे असे एखादे ध्येय वाक्य असतेच. परिस्थितीवर मात करून निश्चित उद्दिष्ट साध्य करण्याचे बळ व प्रेरणा ते वाक्य देते. तिच्या जीवितकार्याचा उद्दिष्टाचा तो जाहीरनामा असतो. विद्यालयाच्या व्यक्तिमत्वाचा तो आधार असतो. संस्था स्थापन करणाऱ्या ध्येयवादी व्यक्तींचे ते स्वप्न असते. त्या वक्त्याच्या प्रकाशात त्या शाळेची वाटचाल सुरू असते. ज्ञान आरोग्यशील न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिहं विद्यते बहुजन हिताय बहुजन सुखाय. नॉलेज इज पॉवर तेजस्विनावधीतमस्तु संहिता कार्यसाधिका. ही काही उदाहरणे आहेत. या घोषवाक्यातील मर्म ध्यानी घेऊन त्यांचे एखादे व्रतासारखे निष्ठेने पालन व्हावे अशी अपेक्षा असते. शाळेच्या व्यक्तिमत्वात त्याचे प्रतिबिंब जाणवले पाहिजे, परंतु तसे घडताना अभावाचेच आढळते. व्रतविधानाच्या दृष्टीने व्रतस्थ असण्याची जबाबदारी प्रामुख्याने मुख्याध्यापकावर येते. व्रतविधानावर चर्चा विचारविनिमय करून त्यात गृहीत असलेल्या पैलूंचा शोध घेऊन अनेक लहान मोठे कार्यक्रम योजता येतील. व्रतविधान हे त्या शाळेपुरते अनेक उपक्रमांचे उगमस्थान कसे होईल हे बघितले जावे. उदाहरणादाखल खालील व्रतविधानांचा विचार करूया. व्रतविधान ज्ञान आरोग्यशील. ज्ञान लालसा वाढविणारे कोणते कार्यक्रम योजाल? आरोग्याचे ज्ञान व संवर्धन यासाठी शाळा, विद्यार्थी व पालक यांनी काय करावे? शील म्हणजे काय? शील संवर्धनासाठी कशा प्रकारचे आचरण अपेक्षित आहे ते रुजवण्यासाठी कोणते कार्यक्रम योजावेत? अशा प्रकारचे व्रतविधानास पूरक अभ्यासपूरक उपक्रमांची सूची बनवता येईल. 10 गाभाभूत घटक. त्यातील अभ्यासपूरक उपक्रमांची मानसिक पार्श्वभूमी म्हणून मुख्याध्यापकांच्या चिंतन क्षेत्रात कोणत्या बाबी याव्यात हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सर्व राज्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या 10 गाभा घटकांच्या आधारे ही ठरविता येईल. या गाभा घटकांची संकल्पना विविधतेने एकात्मता जपण्याच्या अनिवार्य गरजेतून निर्माण झालेली आहे. हे विशेषत्वाने ध्यानी घ्यावे. ते आधारभूत गाभा घटक असे. त्यातील पहिला आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. दुसरा आहे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या. 3 राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय. 4 भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा. 5 समानतावाद, लोकशाही व धर्मनिरपेक्षतावाद. 6 स्त्री पुरुष समानता. 7 पर्यावरणाचे संरक्षण. 8 सामाजिक अडसरांचे निर्मूलन. 9 लहान कुटुंबांचा आदर्श. 10 वैज्ञानिक मनोभावांची रुजवणूक. मुख्याध्यापकांची वृत्ती निर्मितीच्या संस्कारातून हेतू मनाशी बाळगून बारकाईने विचार केल्यास वरील घटकांत त्यांना अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या शक्यता अद्ययावत असलेल्या आढळून येतील. त्यातील तिसरा मुद्दा आहे राष्ट्रीय शिक्षण प्रणाली. राष्ट्रीय शिक्षण प्रणालीच्या आधारेही अनेक उपक्रम क्षेत्रे सुचू शकतील. प्रत्येक राष्ट्र आपली संस्कृती आणि सद्यस्थिती यांचा विचार करून आपले शैक्षणिक धोरण ठरवित आहे. राष्ट्राच्या आशा आकांक्षा या धोरणात स्पष्ट होतात. राष्ट्रीय निष्ठा रुजविण्याचे व जोपासण्याचे शिक्षण हे प्रभावीपणे साधन आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा प्रश्नांची उकल करण्यास समर्थ असा अभ्यासक्रम राखलेला असतो. राष्ट्रीय शिक्षणाच्या दृष्टिकोनाभावी या भूमीची इमान राखण्याची वृत्ती विकसित करता येणार नाही. चौथा मुद्दा आहे नैमित्तिक घटनांची दखल. अभ्यासपूरक कार्यक्रमांच्या दृष्टीने नैमित्तिक घटनांची दखल घेणे आवश्यक आहे. आवश्यकताही आहे. दिनविशेष, सप्ताह दिनविशेष, वर्षविशेष इत्यादी विशेष दिन नित्यक्रमाने साजरे केले जातात. त्या व्यतिरिक्त बदलत्या काळानुरूप काही समस्या तीव्र स्वरूपात समाजापुढे उभ्या ठाकतात. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन भावी नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाचा, गांभीर्याचा यथाशक्य परिचय करून दिला पाहिजे.
यापूर्वी महिला वर्ष, बालक वर्ष, अपंग वर्ष इत्यादी वर्षे साजरी करून प्रबोधन साधले आहे. आता वृद्धांच्या, अंधांच्या, वृक्षारोपण, पर्यावरण प्रदूषण, लोकसेवा अशा समस्यांनी गंभीर रूप धारण केलेले आहे. त्या समस्यांच्या स्वरूपाचा, परिणामांचा परिचय करून देणे व त्यांच्या निराकरणाची मनोवृत्ती घडविणे आवश्यक आहे. नैमित्तिक घटनांचे लक्ष देऊन उत्पन्न परिस्थितीस सामोरे जाण्याची व योग्य निर्णय घेण्याची प्राथमिक मनोभूमिका अशा कार्यक्रमांद्वारे घडविता येते. अभ्यास जबाबदार नागरिकत्वाच्या विकासात अशा घटनांचा शैक्षणिक उपयोग महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. नैमित्तिक घटनेची दखल 2 प्रकारे घेता येते. त्याचे 2 उदाहरणे आहेत. एका दैनिकात मुंबई येथील अनाथ, अपंग व कुष्ठरोग निवारण संस्थेचे CASP समाजातील सामाजिक सामिलकी मानणाऱ्या व उदार धनिक व्यक्तींना अर्थसहाय्य उपलब्ध करून 2 अनाथ अपंगांचे आर्थिक पालकत्व स्वीकारण्याविषयीचे आव्हान वाचले. विद्यार्थ्यांचे मनात परोपकार, बंधुत्व, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांचा संस्कार करण्यासाठी, सामाजिक वास्तवाचे भान देण्यासाठी प्रस्तुत लेखकाने शाळेच्या सहाय्याने एक अनाथ व अपंग विद्यार्थ्यांनी दत्तक घेऊन सर्व विद्यार्थिनींकडे पालकत्व दिले. त्या अनाथ अपंग बालिकेचा शैक्षणिक गरजांचा खर्च भागवून सर्वजणी एका सकृत्याचा अनुभव घेत आहेत. 1 तपाहून अधिक काळ हा अभ्यासपूरक उपक्रम विनाखंड सुरू आहे. त्याचे शैक्षणिक महत्त्व सर्वमान्य झालेले आहे. मुख्याध्यापकांची संवेदनशीलता फार महत्त्वाची आहे. कृतीशील उपक्रमांचा उगम त्या संवेदनात असतो. खरे तर अभ्यासेतर सर्व उपक्रमांचे अधिष्ठान ही संवेदनाच असते. 2 पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्या झाल्यानंतर देशभर द्वेषाचे किंवा हिंसेचे, हत्याकांडाचे जे अनपेक्षित भयावह दुष्ट पर्व सुरू झाले ते अनेकांनीही अनिष्ट वळणे घेत आजतागायत सुरू आहेत. राष्ट्रीय जीवन सुरक्षितता व विस्कळीत करीत भाषा, धर्म, पंथ, जातीयवाद, प्रादेशिकता यांचे विषारी नागफणे काढून फिरतायत. बोलघेवड्या शैक्षणिक संस्कारांचे पितळे उघड पडले आहे. शिक्षण आणि आचरण यातील तफावत समाज विस्कळीत करते. दरवर्षी 2 ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भाषिक विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय एकात्मता, सामंजस्यावर आधारित प्रार्थना मेळावा, प्रभात फेरी, सफाई कार्यक्रम आणि विविध भाषा भगिनींचा सांस्कृतिक मेळावा घेण्यात येतो. या निमित्ताने जाती, धर्म, पंथ भेदातील विविधतेतील एकात्म भारताचे सौंदर्य व सामर्थ्य विद्यार्थ्यांच्या प्रत्ययास आणून देता येते. एकाच वेळी अनेक उद्दिष्टे साधू शकणाऱ्या व अभिनव उपक्रमांची आवश्यकता व महत्त्व जाणकारांनी एकमुखाने मान्य केले आहे. मुळात एका वर्गापुरता आयोजित केलेला शाळेपुरताही न राहता आता शहर पातळीवर विविध भाषिक शाळांच्या मंचावरून सादर होत आहे. राष्ट्रीय चारित्र्याची मुळाक्षरे गिरवून घेणारा हा उपक्रम लवकरच आपले दशक पुरे करतील.